रामकृष्ण मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की माऊलींचा पंढरपूर ते आळंदी असा हा पायी प्रवासाचा आजचा दुसरा दिवस. आज 30 तारीख गुरुवारचा दिवस. आज माऊली सकाळीच वाखरीवरून निघाली आहे आणि विशेष म्हणजे आज माऊली वाखरीवरून वेळापूर या ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहे दुसऱ्या दिवसासाठीच्या. आणि विशेष म्हणजे हा जो सुंदर सोहळा आहे तो सकाळचा जो काही विसावा आहे तो भंडी शेगाव या ठिकाणी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहेत. त्या ठिकाणीच दुपारचं ज्यावेळेस माऊली विसावा करतील तर तो विसावा असणार तोंडले बोंडले या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणीच माऊली भोजन करणार आहेत आणि त्या ठिकाणी थोडंसं विश्रांती करून माऊली डायरेक्टली वेळापूर या ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहेत. तर हा सुंदर सोहळा होता, आपण याचा आनंद घ्या. दर्शनसाठी किती जण भाविक भक्त या ठिकाणी येतात, ते दर्शन घेतात. ते खरंच खूप सुंदर सोहळा असतो मित्रांनो माऊलीचा दुसरा अश्व. बघा आपण जर बघितलं ना तर परतीच्या वारीमध्ये भरपूर लोक सहभागी नसतात, परंतु एखादं गाव आलं वगैरे आलं तर प्रत्येक जण आवर्जून या ठिकाणी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी माऊलींचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी करत असतात. कारण प्रत्येकालाच माऊलींची ओढ असते. छोटे गँग बघू शकता तुम्ही, छोटे छोटे बाल माऊली आहेत आणि हा सुंदर सोहळा या ठिकाणी होत असतो. तर तो सुंदर सोहळा पाहण्यासाठी भरपूर सारे भाविक या ठिकाणी आजूबाजूने येत असतात आणि माऊलींच्या या वारीमध्ये सहभागी होतात. बघू शकता खूप सुंदर पद्धतीने भजनस्थळावरती वारकरी या ठिकाणी निघाले ते आळंदीच्या दिशेला. ज्या वारकऱ्यांना आषाढी वारीमध्ये म्हणजे आळंदीवरून पंढरपूरकडे जाणं शक्य झालं नाही ते माऊली आज या ठिकाणी पंढरीवरून आळंदीला जाताना दिसतात. आणि काही जण तर आपली गावं आली तर त्या गावावरून दुसऱ्या गावाकडे पण जाण्यासाठी निघतात. म्हणजे हा सुंदर सोहळा असतो. माऊलींच्या या वारीमध्ये सहभागी होणं याहून जास्त पुण्याचं काम काय. तर या पद्धतीने हे असं पुण्यकर्म चालू असतात आणि ज्याच्या पद्धतीने प्रत्येकजण आपापल्या कुटुंबाला या ठिकाणी घेऊन हा आनंद सोहळा दाखवत असतो. आपापल्या परीने पुण्याची कर्म करत असतात. ज्याच्या पद्धतीने जो तो आपापल्या परीने मदत करत असतो. बिस्किट पुढे वाटताना दिसतात छोटे छोटे चिमुकले. म्हणजे हा सुंदर सोहळा असतो मित्रांनो आणि हा आपण रुजवायचा असतो आपल्या नवीन पिढीसाठी. म्हणूनच आपली ही जी आषाढी वारी ही जगामध्ये प्रसिद्ध वारी आणि याचा सुंदर सोहळा आपण आज या टोळ्यांनी पाहतोय. माऊलींच्या पालखीचं तर दर्शन घ्या माऊलींनो. आपण बघू शकतो इतक्या सुंदर जवळून आपल्याला हा दर्शन सोहळा या ठिकाणी घडतोय. याहून मोठं भाग्य काय मित्रांनो. आपण बघताय की भरपूर सारे या ठिकाणी गावावाले प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माऊलींच्या रथासोबत जाताना दिसत आहेत आणि रथासोबतचे जे काय प्रशासन आहे ते कायम सज्ज आहे, तत्पर आहे. कारण त्यांनाही थोडी काळजी आहे की तेवढी काळजीपूर्वक त्यांना रथ आळंदीकडे व्यवस्थित पद्धतीने आणणं आहे आणि कोणालाही काही इजा न होता हा सुंदर सोहळा आपल्याला घडवायचा आहे. त्यांनी आत्ताच या ठिकाणी भंडी शेगावचा टप्पा पाल करून आता कुठेतरी दुपारचं विसर्जनासाठी तोंडले बोंडले दिशेला निघाले. आणि ज्यावेळेस गावं येतात छोटी छोटी त्यावेळेस आपण बघू शकता प्रचंड पद्धतीने गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी केली जाते. आणि हा सुंदर सोहळा प्रत्येकजण आपल्या नयनामध्ये आपल्या या हृदयामध्ये साठवत असतो. माऊलींचं हे क्षण हे आपल्यामध्ये कायम सतत असायला हवेत या विचारानेच माणूस या ठिकाणी पूर्ण माऊलींच्या भक्तीमध्ये वेडा होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आणि ही खरी संतांची महिमा असते, संतांच्या भक्तीची ताकद असते आणि ती आपण आज या ठिकाणी अनुभवतोय. खूप सुंदर पद्धतीने माऊलींच्या ठिकाणी दर्शन झालं आणि माऊली आता थोड्या वेळातच तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचणार आहेत. दुपारचं भोजन तोंडले बोंडले या ठिकाणी माऊली करून नंतर लगेचच माऊली रात्रीचा मुक्काम करण्यासाठी वेळापूरच्या दिशेला जाणार आहे. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी माऊली वेळापूरवरून डायरेक्टली माऊली नातेपुतेच्या दिशेला जातील आणि त्या ठिकाणचा सुंदर सोहळा आपण अनुभवणार आहे. माऊलींचा नगावखाना आपल्याला दिसतोय या ठिकाणी सुंदर पद्धतीने. प्रत्येक भक्तजण या ठिकाणी दर्शन घेतात माऊलींच्या आश्वासन. माऊलींच्या या परतीच्या वारीचा आपल्याला आजचा हा सुंदर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.